इथे हजर झालेला आहेस, दोघांचं स्वागत. चार षटकांचा होणारा सामना. स्ट्राईकला आहे तो विलास, नॉन स्ट्राईकला आहे तो कैलास, गोलंदाजी करतोय तो हेमंत. तो साइड स्क्रीन मधून कोण बाहेर आलेला आहे तिथे? प्रेक्षक. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू एका धावेसाठी. स्ट्राइक रोटेट होतोय. एक चेंडू एक धाव. मोठा फटका आणि हा काय आहे? चौकार. थोडासा अडथळा तिथे आला. संघाचं धावसंख्या होती ती 5. मोठा फटका, बिग ब्लास्ट कैलासच्या फलंदाजीमधनं. दुसरा चेंडू हेमंत याचा. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय तो हेमंत. रिव्हर्सचा प्रयत्न. बिग अपील. या अपील मध्ये उत्साह आपण खूप बघितला, कॉन्फिडन्स मात्र थोडासा कमी. निश्चितच चांगली अशी बॅटल आपण इथे बघतोय. टीम साबगाव विरुद्ध टीम आटगाव. दोन्हीही चांगले असे संघ. आतापर्यंत चांगला असा परफॉर्मन्स दोन्ही संघांच्या मार्फत आपल्याला बघण्यात आला. 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू बाकी. या षटकामधले स्ट्राईकला आहे तो कैलास, नॉन स्ट्राईकला विलास. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय तो. 6 धावांसाठी षटकार. द बिग ब्लास्ट, सेकंड बिग ब्लास्ट म्हणता येईल. 4 चेंडू 11 धावा. द एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत. बघूया पुढील 2 चेंडू कशा प्रकारे हँडल होत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सेफली लँड होतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते. धाव संख्या होते ती 15 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. सुरेख फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला. सेम डिलिव्हरी, सेम नसीहत. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. थोडस महागडं षटक. चांगली अशी फलंदाजी कैलासाच्या फलंदाजीमधनं. पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र मिळाली. त्यानंतर कैलास याने 18 धावा काढलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय तो राजेश. आजच्या दिवसामधलं थोडस महागडं षटक. आतापर्यंत जेवढ्या मॅच झाल्या आजच्या दिवसामध्ये, निश्चितच दोन्हीही चांगले असे संघ आहेत. आतापर्यंत जेवढ्या काही टुर्नामेंट झाल्या, चांगला असा परफॉर्मन्स. नो डाऊट ही हाय स्कोरिंग मॅच होईल. मजा येणार. दरम्यान पुढचा चेंडू
विलास हलकेसा कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे आज एक धाव धावून तिथे पूर्ण होते. चेंडू कलेक्ट करेपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि हिट विकेट. हिट विकेट म्हणता येईल, आजच्या दिवसाचीच नाही तर SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ची ही पहिली हिट विकेट. विलास बाद होतोय. विलासची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नितीन. पुढील चेंडू, मोठा फटका आणि हा बिनविरोध षटकार. धाव संख्या 6 ने पुढे. धाव संख्या होती ती 25. तिसऱ्या चेंडूवर आल्या आल्या वेलकम हिट. दरम्यान पुढचा चेंडू, चांगला असा फटका मिड विकेटच्या क्षेत्राला. तिथे खेळाडू तिथे आज थोडंसं फंबल होत आहे. 2 धावे दरम्यान पूर्ण होत आहे. धाव संख्येत 2 ने भर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय बघूया, मात्र नाही. 2 धावांवर समाधान मांडतायत ते कैलास आणि नितीन. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 27. मोठा फटका आणि हा षटकार. धाव संख्या होती ती 33 धावा. पहिल्या षटकात 19 धावा. आतापर्यंत 14 धावा जमवण्यात यश. शेवटचा चेंडू अजूनही बाकी, स्ट्राईकला आहे तो नितीन. बघूया, चांगला असा चेंडू, त्यावर चांगला असा फटका. 1 धाव. षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. रोहित, चांगला असा फटका कव्हरच्या दिशेने. खेळाडू तिथे हजर. तितका चांगला असा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण होते. चेंडू मात्र कलेक्ट करेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडासा गडबड गोंधळ असा थ्रो, मात्र नाही. 2च धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होती ती 36. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय तो नितीन.
चांगला असा फटका, खेळाडू तिथे हजर, चांगला असं क्षेत्ररक्षण, एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतोय, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 37 आणि खूप वेळानंतर स्ट्राईकला येतोय तो कैलास. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. दोन चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू बाकी. चक्रव्यूहात थोडासा बदल. वाईट चेंडू, एकूण 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 39. 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू बाकी या रोहित याच्या षटकामधले. धावा जास्त मिळत आहेत. हाय स्कोरिंग मॅच ही नक्कीच होणार, नो डाऊट. दरम्यान पुढील चेंडू, वाईट चेंडू, अवांतर. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 40. 40 धावा. सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू, कार्पेट ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येलेला. एक धाव धावते पूर्ण होते. धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 41 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो नितीन. कमी चेंडू मध्ये विस्फोटक फलंदाजी केलेली आहे त्यांनी आतापर्यंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो इथे. तू घेतो का मी घेतोय, दोघांकडून जेल सुटलेला आहे. दरम्यान 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा. 4 धावा धावून पूर्ण. 4 धावा धावून पूर्ण. चांगली अशी चित्त्यासारखा धावला तो नितीन. धावसंख्येत 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 45. 4 चेंडू झालेले आहेत. सेंचुरी मारल्यानंतर जेवढा आनंद होत नाही नितीन याला, तोपर्यंत 4 धावा काढल्यावर आनंद झालेला आहे. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू. लास्ट बॉल या षटकातला, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 45. विकेट. षटक संपते, गडी बाद होतोय. विस्फोटक फलंदाज नितीन बाद होतोय. नितीनची जागा भरून काढण्यासाठी बघूया कोण जात आहे. अतुल. तीन षटकांमध्ये 15च्या सरासरीने आतापर्यंत 45 धावा जमवण्यात यश मिळाले. नितीनला पाणी द्या, कोणीतरी पाणी द्या. किती खेळला? 22 धावांची बहारदार खेळी करत चांगलं असं योगदान 22 धावांचं देऊन परतलाय तो नितीन.
हरीश चौथा गोलंदाज. स्ट्राईकला आहे तो सलामीवीर फलंदाज आतापर्यंत. 19 धावांचं योगदान आतापर्यंत कैलासाच्या फलंदाजीतून मिळालेलं आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेथ ओव्हर म्हणता येईल याला. बघूया हरीश फुल टस चेंडू बाहेर. धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या होती ती आणि सांघिक 50 पूर्ण होते. धावसंख्या होती ती 51. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत हरीश याचं. पुन्हा एकदा हा गगनभेदी गगनचुंबी असा षटकार. धावसंख्या 57. 2 चेंडू 57 धावा. कुठे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच वेळ हवेत आणि जातोय 4 धावेसाठी. धावसंख्या होती ती 61. आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर. बघूया आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहेत. अजूनही काही मॅच शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. दरम्यान पुढील चेंडू सुरेख असा चेंडू त्यावर सुरेख फटका. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या आता थोडंसं फंबलिंग होत आहे तिथे. 2 धाव्या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या 2 घर पुढे. धावसंख्या होते ती 63. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकामधले. सुरेख चेंडू थोडस तिथे लेग बिफोरचं अपील होत आहे. धावसंख्येत 2 भर. रिव्ह्यू फॉर LBW. नॉट आउट. एकच रन. ओके.
एक धाव ना पंच. ओके. चला धाव. वेतास्वामी संघ आणि 64 आसनगाव धावा. संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाजवळ उपस्थित राहावे. ही इनिंग संपायच्या आधी दोन्ही शेवटचा कर्णधाराने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहावे टॉस्का बॉक्स कक्षामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 66. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष. वैयक्तिक वैयक्तिक 11 बॉल 37 धावसंख्या. गुड बॅटिंग. नाणेफेकीचा कौल करतील निलेश बांगर. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आसनगाव संघाचे कर्णधार सचिन खोडके आणि वेतास्वामी संघाचे कर्णधार प्रसाद शेळके उर्फ भाऊ शेळके दोन्ही आहेत. हॅलो हॅलो. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो वेतास्वामी संघाने. आणि काय निर्णय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भाऊ शेळके? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. का आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे? पहिली मॅच खेळलो, पहिला सामना झाला, चांगली गोलंदाजी केली सर्व गोलंदाजांनी. तशीच गोलंदाजी अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही आता क्षेत्ररक्षण नक्कीच. सचिन सर, आपण नाणेफेकीचा कौल हारलेले आहेत, फलंदाजी करावी लागेल आपल्याला. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे विरुद्ध संघाने. काय आता टार्गेट सेट करावं लागेल आपल्याला? कितीपर्यंत तुम्ही टार्गेट सेट करणार आहे त्यांच्यासमोर? समोरचा संघ बघायला गेला तर वेताळ स्वामी त्यांच्यातले बहुतेक खेळाडू जर बघायला गेले तर ते ओपनच्या टीममध्ये पण खेळतात. आणि आमच्याकडे पण चांगली स्ट्रेंथ आहे. आणि आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेतली असती, कारण आम्ही जास्तीत जास्त त्यांना टार्गेट देऊन त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा पण विचार करू. आणि अंडर प्रेशर जरा कोणती पण टीम असली तरी थोडं प्रेशर इथे हँडल होत नाही. आणि बहुतेक सकाळपासून बघायला गेलं तर जे पहिले बॅटिंग करत आहेत तेच संघ विन होत आहेत, म्हणून आम्ही पण बॅटिंग घेतली असते. नक्कीच सचिन सर, या स्पर्धेबद्दल SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 आयोजक गौरव जगे आणि साई स्पोर्ट्स यांच्याबद्दल काय 2 शब्द बोलाल तुम्ही? SM ट्रॉफी बोललं तर मागच्या वर्षी पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन होतं. यावर्षी पण कैलास भांडे बोललं म्हणजे वेगळा आणि शिस्तबद्ध टुर्नामेंट ही नक्कीच होत असते, कारण त्याच्या मागे पण त्याचे जे साथीदार असते तसेच गौरव जगे सर असतील यांनी पण चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि डिसिजन पण रिव्ह्यू वगैरे असतील, या सगळ्यांच्या साथीने ही टुर्नामेंट चांगलीच होत आहे. नक्कीच भाऊ शेळके अतिशय सुंदर असं बोललेले आहेत आता सचिन सर. आपल्याला काय वाटतं या SM चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल 2021 बद्दल? खूप चांगलं नियोजन आहे. नक्कीच सचिनच्या मताला मी सपोर्ट करेल, कारण की शिस्तबद्ध स्पर्धा आहे. सर्व नियम चांगले आहेत स्पर्धेचे. एक चांगली शिस्त, एक चांगला खेळ शहापूरच्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतो. अशीच आयोजन पुढेही करत राहावं. थँक्यू साई स्पोर्ट्स आणि गौरव जगे. धन्यवाद दोन्ही संघाचे कर्णधार. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अतिशय तुल्यबळ होणारी लढत. याच्यानंतरची वेतास्वामी विपक्ष आसनगाव. या पुढील समालोचनाचा भार सांभाळतील पप्पू आहिरे. थँक्यू व्हेरी मच. मॅन फ्रॉम शहापूर. समीर बद्दल सांगायचं झालं तर पूर्ण दिवस कमी पडेल, म्हणून मी सांगतच नाहीये. धन्यवाद पप्पू दादा. खरंच मेहनत घेतल्याशिवाय काही शक्य होत नाही आणि ते करावं लागते, मेहनत घ्यावी लागते.
आणि मी मेहनत घेतो म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत आहे. बस कर पगले आबरूलाय का क्या. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला अडगाव संघ. स्ट्राईकला आहे तो हेमंत, नॉन स्ट्राईकला आहे तो राजेश. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो मयूर. बघूया, निश्चितच चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी बघता येईल आपल्याला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय तो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. षटकार. पहिल्या चेंडूवर सलामी. दुसरा चेंडू, त्यावर सुंदर असा फटका आणि हा चौकार. खरंच अतिशय सुंदर अशी फटकेबाजी, क्रिकेटचा क्लास दाखवताना फलंदाज हेमंत सोकंडे, मॅन फ्रॉम अडगावचा एक ब्लास्ट. खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. 2 चेंडूवर तब्बल 10 धावा कुठून काढलेल्या आहेत फलंदाज हेमंत याने. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आतापर्यंत 2 चेंडूवर हेमंत याची. पप्पू वैरे. थँक्यू समीर. 2 चेंडू 10 धावा. निश्चितच चांगली अशी स्टार्ट करून देतोय तो हेमंत. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा निश्चितच बिनविरोध षटकार. धाव संख्या 16. सुरेख फलंदाजी. टिट फॉर टॅट, जशास तसे, जैसे को तैसा. चांगली अशी सुरुवात. 67 धावांपैकी 16 धावा तर मात्र झालेल्या आहेत पहिल्या 3 चेंडू मध्ये. चौथा चेंडू मयूर याचा. पुन्हा एकदा सामना करेल तो हेमंत. चांगला असा चेंडू, बाहेरच्या चेंडूला छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला तिथे. निर्धाव चेंडू. निश्चितच कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचं. पहिल्या 3 चेंडूवर मोठे फटके आणि चौथा चेंडू डॉट. पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू. खेळाडू तिथे हजर, मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. रिव्ह्यू, बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया. अंपायर कॉल और अंपायर कॉल. नो चेंडू, नो चेंडू, नो.
धावसंख्या झाली ती किती? लाव लाव. बॅट्समन क्रीज मध्ये आहे. धावसंख्या झाली ती 21. चेंडू झालेत ते 4. फ्री हिट आहे या चेंडूवर. फ्री हिट आहे. दरम्यान चेंडू हवेत. कॅच सुद्धा ड्रॉप होतोय. मात्र 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते ते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. सुरेख फटका आणि सुरेख झेल. मोठा झटका. चांगला असं योगदान आतापर्यंत दिलं होतं ते हेमंत याने. वैयक्तिक 22 धावांवर खेळला. 6 चेंडू 23 धावा झाल्यात. षटक संपतंय. नक्कीच अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली ते हेमंत याने पहिल्या षटकामध्ये. खूपच तब्बल 20 धावा कुठून काढलेल्या आहेत हेमंत याने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती आटगाव संघाची 23. एका गडाच्या मोबदल्यात अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये हेमंत याने. तब्बल स्वतःच्या फलंदाजीमध्ये 22 धावा कुठून काढलेल्या आहेत हेमंत याने. आता मात्र नवीन आलेला फलंदाज मैदानात रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो राजेश मडके. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना संघासाठी व स्वतःच्या गावासाठी काहीतरी करावं लागेल. जे हेमंत याने फटकेबाजी केली त्याच फटक्यांची गरज असणार टीम आटगाव संघाला. सापगाव संघाचा दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल अतुल भांडे, मॅन फ्रॉम सापगाव. अतिशय टिचून गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज. बघूया अजूनही तब्बल 18 चेंडू 44 धावांची गरज असेल टीम आटगाव संघाला. षटकातील पहिला चेंडू फेस करेल तो फलंदाज रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाज. अतिशय सुंदर असा फटका शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. त्यावर पूर्णपणे समाचार घेतलेला चेंडू फरार होईल 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 27. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी मानता येईल फलंदाज रोहित याची. आल्या आल्या आपला क्लास दाखवताना फलंदाज रोहित. षटकातील पुढील चेंडू अतुल याचा. आता मात्र सुंदर असा चेंडू होता. फुलटोच चेंडू होता. त्यावर पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न होता पण डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 28. अजूनही या षटकातील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी जो सलामीला आलेला फलंदाज राजेश. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. खूपच वर्षाचा अनुभव असलेला हा फलंदाज.
ग्रामीण ओपन गटामधनं अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करण्यात माहीर असलेला फलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावर पूर्णपणे प्रहार. तिथे क्षेत्ररक्षक जर असेल कोणतीही चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक रवी अतिशय सुंदर असा झेल. फलंदाज माघारी परतताना फलंदाज राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 28. 2 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन आलेला फलंदाज मैदानात कौशिक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज अतुल्याचं स्वतःच्या गोलंदाजीवर काहीतरी करावं लागेल सिद्ध करताना स्वतःला आपल्या गावासाठी. एक गाव एक गट हा चालू असलेला सामना. अटगाव विपक्ष सापगाव. अतिशय सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक जर असेल कोणती चुकी नाही. एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होती ती 29. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांची गरज असणार टीम आटगाव संघाला. बघूया रोहित याच्या मार्फत मोठ्या फटक्या बघायला भेटतोय का आटगाव संघाला. सुंदर असा फटका. बिग ब्लास्ट म्हणता येईल. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार. या 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती आटगाव संघाची 35 या आकड्यावर जाऊन विसावते. अतिशय सुंदर असा फटका होता. चेंडू सीमा पार पाठवला होता यांनी फलंदाज रोहित याने. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती तब्बल 35. अजून या षटकातील उर्वरित 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. षटकातील शेवटचा चेंडू अतुल्याचा. अतिशय सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक जर असेल कोणती चुकी करणार आहे. एक मोठा मासा गाळाला लागतोय रोहितच्या रूपात. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र काहीच चित्र वेगळं दिसणार पुढच्या षटकांमध्ये. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. समीर जर बघायचं झालं तर दोन्ही षटकांच्या शेवटच्या चेंडूवर विकेट मिळालेली आहे. नक्कीच नक्कीच या सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल मला तरी असं वाटतंय. कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर हेमंत बाद झाला होता. आता मात्र रोहित बाद होते शेवटच्या चेंडूवर. आणि दोन्ही फलंदाजांनी अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये हेमंत याने तब्बल 22 धावा कुठून काढल्या होत्या आणि रोहित याने आत्ताही सुंदर अशी फलंदाजी केली होती. पण आता मात्र बॅक टू पॅव्हिलियन जावं लागते. अतिशय सुंदर असा कमबॅक म्हणता येईल. पुढचं षटक घेऊन येतोय तो मनीष. पुढचं षटक घेऊन येतोय तो मनीष. स्ट्राईकला आहे तो अमोल. नक्कीच सापगाव एक्सप्रेस मनीष 99 जर्सी क्रमांक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल मनीष. अतिशय सुंदर असा फटका. आल्या आल्या आपला क्लास दाखवताना अमोल सुतार. A1 क्वालिटीचा षटकार म्हणता येईल. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती तब्बल 41. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी म्हणता येईल. फलंदाज अमोल सुतार मॅन फ्रॉम आटगाव. आटगावचा ब्लास्ट दाखवताना आता मात्र फलंदाज अमोल सुतार अतिशय सुंदर अशी या षटकाची सुरुवात करून दिलेली आहे. कुठेतरी कमी पडताना गोलंदाज मनीष. आता मात्र समीकरण बदलताना जिंकण्यासाठी 11 चेंडू 26 धावांची गरज. आता मात्र सुंदर असा चेंडू टप्पा पाडण्याचा सरळ यष्टी रक्षक कैलास बांडे याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावताना निर्धावाचा चेंडू म्हणता येईल.
आता मात्र समीकरण बदलताना जिंकण्यासाठी 10 चेंडू 26 धाब्यांची गरज असेल. कमबॅक गोलंदाज मनीषाचं. षटकातील पुढील चेंडू होता अतिशय सुंदर असा चेंडू होता. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. कुठेतरी उसळता चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज अमोल्याचा. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती धावसंख्या होती ती 42. आता मात्र समीकरण बदलताना जिंकण्यासाठी तब्बल 9 चेंडू 25 धाव्यांची गरज. षटकातील चौथा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू होता. पंचांचा इशारा बाद. एक मोठा झटका म्हणता येईल कौशिकच्या माध्यमातून. कौशिक बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलताना जिंकण्यासाठी 8 चेंडू 25 धाव्यांची गरज असणार. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. तेव्हाच सामन्यामध्ये काहीतरी चित्र वेगळं असेल आटगाव संघासाठी. बघूया आता मात्र नवीन आलेला फलंदाज जो आटगाव संघाकडनं फिनिशर रोल खूप दिवसांपासून आणि खूप वर्षांपासून पार पाडतोय असा हा फलंदाज सनी. आठ चेंडू 25 धावा. बघूया षटकातील 5वा चेंडू मनीषाचा. मनीष सापगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत अतिशय टिचून अशी गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकावर षटकातील 5वा चेंडू मनीषाचा. अतिशय सुंदर असा फटका तिथे. पंच धावा 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. अतिशय सुंदर अशी पंचगिरी आतापर्यंत या 4 दिवसांमध्ये. अजूनही या षटकातील उर्वरित 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. सात चेंडू 23 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो सनी सोकांडे. मॅन फ्रॉम आटगाव. मोठ्या फटक्यांची गरज असणार. 7 चेंडू 23 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू मनीषाचा. अतिशय सुंदर असा चेंडू होता. फलंदाज बाद होते. हिट विकेट. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पप्पू. काय वाटतं आता मात्र 6 चेंडू तब्बल 23 धाव्यांची गरज असणार. विकेट चांगले चांगले फलंदाज हे तंबूत परतले आहेत. मला तरी वाटतं थोडासा सामना हा कठीण जाईल. पण कसं आहे की जेव्हा मॅच ही गळ्यात येते तेव्हा कोणता फलंदाज काय फलंदाजी करेल हे सांगता येत नाही. आणि मी सकाळपासून म्हणतोय की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू आपला पडत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटवर भाकीत करणं हे चुकीचं ठरेल. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. निश्चितच नवीन गोलंदाज येईल. असं सापगाव संघाने शेवटच्या षटकामध्ये 23 धावा काढल्या होत्या आणि आता त्याच 23 धावा या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 6 चेंडू 23 धावा. महेश गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. स्ट्राईकला आहे तो अमोल. नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. जर बघायला गेलं तर सोपं लक्ष, बघायला गेलं तर कठीण लक्ष, काही सांगता येत नाही. या
षटकामध्ये बघूया. निश्चितच चांगली अशी मॅच आपण बघतोय. सापगाव विरुद्ध अडगाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे हजर आणि उत्कृष्ट असा झेल सुद्धा. चार चेंडू 23 समीकरण. रोहन नवीन येणारा फलंदाज. फजल पठाण जिथे कुठे असतील कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फजल पठाण प्लीज, दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. 4 चेंडू 23 धावा. चेक कर ना. चांगला असा चेंडू मिड विकेटच्या दिशेला गेलेला चेंडू. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. समीकरण बदलतंय. 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. मिस्टर फजल पठाण जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निर्धाव असा चेंडू. समीकरण बदलतंय. 2 चेंडू मध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. चांगली अशी मजबूत पकड जर निर्माण केलेली आहे ती सापगाव संघाने या सामन्यावर. चांगली अशी सुरुवात केली होती अडगाव संघाने. हेमंत आणि रोहित चांगली अशी फलंदाजी दोन्ही संघांमधनं बघायला मिळाली. आपल्याला थोडंसं व्यत्यय येतो इथे. मिस्टर फजल पठाण उडी मारून या. दरम्यान नुकसान. लास्ट बॉल. चांगलाशी मॅच आपल्याला बघायला मिळाली. निश्चितच सामना जिंकलाय तो सापगाव संघाने. या सामन्याचा सामनावीर आहे तो कैलास. 33 धावांचं चांगलं असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. अत्यल्प 37 धावांचं, माफ करा, 9 बॉल 37 धावा. नक्कीच अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली पहिल्या इनिंग मध्ये कैलास बांडे. मॅन